एक जावई पहिल्या दिवाळ सणाला सासूरवाडीला आला. हे सोपं आहे. हे कर्माच्या बाबतीत हे फार सोपं आहे. आता जे उदाहरण सांगतो ते एकदम सोपं. जावई पहिल्या दिवाळ सणाला सासूरवाडीला आला. त्या जावयाला तूप आवडत होतं. तूप आवडायचं. सासूबाईंना हे माहिती होतं. त्यामुळं जावई येण्याच्या आधी 3-4 महिन्यापासून सासूबाईंनी घरच्यांचं तूप बंद केलं होतं. कारण आता तो येणार तर साठवलं पाहिजे की नाही. घरच्यांचं तूप बंद केलं. मग आला जावई, दिवाळी आली, जावई आले, मुलगी आली. मग आता यांना तूप आवडतं म्हटलं की मग सगळं तुपात. कारण यांना तूप आवडतं. चहा सुद्धा तुपात म्हणे. खरं खोटं देव जाणे. तूप तूप, खाण्यात तूप, पदार्थात तूप, सगळं तूप 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 झालं. काही झालं तरी तूप पचायला अवघड असतं. जावयाचं पोट बिघडलं. पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोट बिघडलं. पाडवा उजाडला. आता महत्वाचा दिवस. त्या दिवशी त्याचा दिवाळ सणाचा कार्यक्रम संपन्न होणार. आणि सकाळी उठल्याबरोबर जावयाने जाहीर केलं, माझं पोट बिघडलंय, मी जेवणार नाही. घरातल्यांनी आग्रह केला, अहो असं करू नका, थोडंसं जेवा, थोडंसं जेवा, पानावर बसा, तोंड उष्ट करा. नाही नाही, मला काही नाही, माझं पोट बिघडलंय, मला त्रास होतोय, मी अजिबात जेवणार नाही. सगळ्यांनी सांगितलं, असं नुसता दही भात खा, दूध भात खा, हलका आहार घ्या पाहिजे तर तुम्हाला. जड काही खाऊ नका, पोटाला त्रास होईल असं काही खाऊ नका, हलका. म्हणला नाही नाही, मी काहीच खाणार नाहीये, आज लंघन, काही खाणार नाही, माझं पोट बिघडलंय. सासरे मेवणे म्हणायला लागले, अहो असं करू नका. थोडं त्यांना भीती, याचं पोट बिघडलंय नाही, त्यांना भीती याची होती की हा खाणार नाही हे ऐकल्यावर सासू कुणालाच खाऊ देणार नाही, या भीतीनं ते आग्रह करत होते. नाही हो, थोडंसं खा, काहीतरी खा, नुसता दही भात तरी खा, दूध भात तरी खा. नाही नाही, मी काही खाणार, मी काही खाणार. सासऱ्यांनी सांगितलं, काय झालं काय विचार, आणि माझं पोट बिघडलं. सासऱ्यांनी सांगितलंय, पा माझा अत्यंत जवळचा मित्र वैद्य आहे, तुमचं पोट बिघडलंय ना, आपण त्याला दाखवू, तो तुम्हाला औषध देईल. एवढं काय त्याच्यामध्ये, सगळं जेवणच मी बंद करणार आहे. अहो आज पाडव्याचा दिवस आहे, तुमचा पहिला दिवाळ सण आहे, पहिल्याच वर्षी तुम्ही जेवणार नाही तर मग कशी दिवाळी आम्ही साजरी करायची, आम्हाला कसं प्रशस्त वाटेल. आपण वैद्यांकडे जाऊ, औषध घेऊन येऊ, तुम्ही काही चिंता करू नका, वैद्य चांगले आहेत, माझे मित्र आहेत जवळचे. ठीक आहे. जावयाला घेऊन सासरे बुवा गेले वैद्याकडे. वैद्याने बघितलं, स्वागत केलं. अरे जावई आले, जावई आले. ते स्वागत, बसा बसा. काय झालं, नाडी बिडी तपास सगळं. काय झालं म्हणे, पोट बिघडलं. जावयाने सांगितलं, पोट बिघडलं. नाडी वगैरे तपासली, डोळे. वैद्य जरा विनोदी होते, मित्रच होते, घरोब्याचे संबंध. त्यांनी नाडी बिडी बघितली, तपासली, डोळे बंद करून काही आखाडे बांधले, मनामध्ये आडाखे बांधले, काही अनुमानं केली, आणि त्यांनी सांगितलं, यांचं पोट नाही, यांचं डोकं बिघडलंय. जावई घाबरला. तो म्हणला, असं काय म्हणता, खरंच माझं पोट बिघडलंय. तो म्हणला, नाही नाही, तुमचं डोकं बिघडलंय. नाही हो, मी चांगला आहे, मी सांगतो ना तुम्हाला. वैद्य मी आहे का तुम्ही आहे, मला कळतं ना, मी सांगतो तुमचं डोकं बिघडलं. जावेने विचारलं, कशावरून. वैद्याने सांगितलं, डोकं जर चांगलं असतं तर फुकट मिळतं म्हणून इतकं तूप खाल्लं नसतं ना. किती खायचं असतं, याला काही मर्यादा आहे का नाही. सासरे हसले. जावई, आहो तो विनोदी आहे मित्र माझा, तुम्ही मनावर घेऊ नका. मग सासरे बुवांनी मित्राला सांगितलं, अरे काय थट्टा करतो, नवीन माणूस आहे, कळते न कळते, जावयाला बहुधा थट्टा कळत नाही. कशाला असले थट्टा, डोकं बिघडलंय हे असल्या थट्टा करतोस, औषध द्यायचं पटकन सोडून दिलं, कशा करता. म्हटलं, बरं मी देतो, औषध देतो. त्याने औषधाची पुडी बांधली. आता हे घ्या घ्या, काही होणार नाही. पोट बिघडलं म्हणजे काय फार मोठा रोग आहे काय, दिवाळी आहे, बिघडणारच, होतच असतं असं. आमच्याकडे सगळे येतातच पेशंट, काही तुम्ही चिंता करू नका,
मी सांगतो ती पुडी आहे तेवढी घ्या, काही त्रास होणार नाही, दुसरी पुडी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागणार नाही, दुपारपर्यंत तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. बर, निघाले. आयुर्वेदाच्या औषधाला पान अनुपान सांभाळावं लागतं. औषध घेताना त्याच्या घेण्याची रीती असते. काही कसं घ्यायचं, ते सकाळी घ्यायचं, दुपारी घ्यायचं, पाण्यात घ्यायचं, दुधात घ्यायचं, मधात घ्यायचं असतं. निघताना त्यांनी विचारलं, म्हणे वैद्य बुवा तुम्ही मला औषधाची पुडी दिली, हे औषध कसं घ्यायचं? वैद्याने सांगितलंय वाटीभर शुद्ध तूप घ्यायचं. त्या तुपामध्ये ही पुडी टाकायची आणि घ्यायची. आता जावयाने म्हटलं, आता मी तुम्हाला विचारतो, डोकं कुणाचं बिघडलं, तुमचं का माझं? अरे ज्या तुपाने माझं पोट बिघडलं तेच तूप तुम्ही पुन्हा घ्यायला सांगता. वैद्याने सांगितलं मी तेच तूप खायला सांगतो, पण त्याच्यामध्ये औषधाची पुडी आहे. तसं कर्मानं जे बंधन निर्माण होतं ना, त्याच्याकरता कर्म हेच औषध आहे. फक्त कर्मण्येवाधिकार असते ही त्याच्यामध्ये टाकलेली पुडी आहे. तेवढी पुडी सांभाळून ते कर्म केलं की तेच कर्म आमच्या बंधनाच्या निवृत्तीला कारण ठरतं. कोणती पुडी आहे? त्या कर्माची एकच पुडी आहे, कर्मे ईशू भजावा. बस एवढी पुडी त्याच्यात टाका, काही करू नका. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी, त्याच्याने तुम्हाला संतोषच होणार आहे.